ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागातर्फे रस्ता सुरक्षा अभियान शाखेच्या वतीने 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येणार आहे। त्यानुसार सोमवारी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा मध्ये आयोजित कार्यक्रमात या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले। यंदाचे अभियानाचे बोधवाक्य निर्णय तुमचा, जबाबदारी ही तुमचीच हे आहे। या अभियानाअंतर्गत वाहतूक नियमांची जनजागृती तसेच रस्त्यावर होणारे अपघातांवर नियंत्रण मिळवणे व वाहतूक नियमांबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे हा मूळ उद्देश असल्याचे सांगण्यात आले। यावेळी आयुक्त डुमरे म्हणाले, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 35 ब्लॅक स्पॉट आहेत। त्या ठिकाणी अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडतात। तंत्रज्ञान आणि नियमांचा वापर करून ब्लॅक स्पॉटची संख्या 25 वर आली आहे, पण रस्त्यावर एकही ब्लॅक स्पॉट असता कामा नये। जवळजवळ महिनाभर चालणाऱ्या या सुरक्षा अभियानात वाहतूक नियमांबाबत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे। यासाठी विविध संस्था, रिक्षा चालक संघटना यांची मदत घेण्यात येणार आहे। रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत ठाणे शहरात बाईक रॅली आयोजित केली आहे। तसेच रिक्षा, रील्स, छायाचित्रे, पोस्टर स्पर्धाही आयोजित केल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी यावेळी दिली। यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आयुक्त अभिजित बांगर तसेच पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, रिक्षा चालकांच्या संघटना व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी 34व्या रस्ता सुरक्षा अभियान 2024च्या लोगोचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। हे एक महिनाभराचं अभियान आहे। आजपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत चालणारं हे अभियान आहे आणि याच्यामध्ये रस्त्यावर सुरक्षा वाढवून त्यानंतर अपघातांचं प्रमाण कमी करणं या दृष्टीनं जनजागृती करणं, लहान मुलांमध्ये जागृती करणं आणि त्याचबरोबर विविध उपाययोजना करून सर्व समाज घटकांना सोबत घेऊन वाहतूक नियमांविषयी आणि रस्ता सुरक्षिततेविषयी जनजागृती करणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे। त्या दृष्टीनं अनेक वेगवेगळे कार्यक्रम आपण राबवतो आहोत। शाळेतल्या मुलांपासून ते वेगवेगळ्या समाज घटकांपर्यंत आपण पोहोचणार आहोत आणि टेक्नॉलॉजीचा देखील वापर कसा करता येईल या दृष्टीने देखील आपण या काळात प्रयत्न करणार आहोत। वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं हे केवळ म्हणजे ही काही असं एक जबरदस्ती नाही आहे, परंतु ते आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यानंतर आपलं शहर आणि शहरामधल्या सर्वांनाच होणारा त्रास कमी होण्यासाठी सर्वांनी नियम पाळणं आवश्यक आहे आणि केवळ दंड करून हे होईल असं नाही, परंतु तरी देखील जनजागृती करणं आणि त्यानंतर प्रत्येकाने आपापली जबाबदारी समजून घेऊन त्याप्रमाणे वागणं हे याच्यामध्ये अपेक्षित आहे। आजपासून रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झाली आहे। मी ठाणेकरांना आवाहन करीन की या निमित्ताने या अभियानामध्ये प्रबोधन तर होतं, जागरूकता निर्माण होते, परंतु लोकांनी देखील याच्यामध्ये सहभागी व्हावं। लोकांनी देखील शेवटी आपलं ठाणं आहे, आपल्या ठाण्यामध्ये हा सुरक्षित प्रवास होण्याकरता लोकसहभाग देखील माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे पब्लिक पार्टिसिपेशनमधनंच याच्यामधनं लोककल्याण होत असतं। तर मी या सुरक्षा अभियानामध्ये ठाणेकरांनी देखील सहभागी व्हावं, त्यांच्या देखील काही सूचना असतील तर त्या ट्रॅफिकला द्याव्यात आणि जेणेकरून ठाण्याचा प्रवास जो आहे, ठाण्याचा जो वाहतुकीचा जो भाग आहे, जो अनेक वेळेला आपल्याला जामिंगला तोंड द्यावं लागतं, तर ते हलका होईल आणि या माध्यमातून सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये सहभागी होऊन हा प्रवास जो आहे तो आपण सुकर करूया। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच
ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. उपवन येथील विहंग प्रस्तुत संस्कृती आर्ट फेस्टिवलला उत्सवाच्या शेवटच्या दिवशीही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. उपवन येथील प्रताप सरनाईक फाउंडेशन व विहंग प्रस्तुत संस्कृती आर्ट फेस्टिवलला 15 जानेवारीला शेवटच्या दिवशी नागरिकांनी प्रचंड अशी गर्दी केली होती. मुख्य आकर्षण म्हणजे विख्यात गायक स्टेबिन बेन यांच्या गाण्याचा कार्यक्रम. हा शो बघण्यासाठी संगीतप्रेमी प्रेक्षकांची अलोट गर्दी होती. तर फ्लोटिंग स्टेजवर पूजा गायतोंडे यांच्या द सुफी मेहफिल या कार्यक्रमाने एक वेगळीच रौनक आणली. कालच्या फेस्टिवलला भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के, मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी उपस्थिती लावली. उदय सामंत यांनी यावेळी सदर प्रसंगी उत्सवाला शुभेच्छा दिल्या व आमदार प्रताप सरनाईक यांचे कौतुक केले. यावेळी युवा सेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक, माजी नगरसेवक विहंग सरनाईक, माजी नगरसेविका परीक्षा सरनाईक, माजी नगरसेविका विमल भोईर, माजी नगरसेविका तेजस्विनी चव्हाण, समाजसेविका सुलेखा सुधाकर चव्हाण, माजी नगरसेविका आशा संदीप डोंगरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी यांच्यासह अनेक मान्यवर, रसिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. साहेब, त्यावेळेस ठाण्याचे डीसीपी म्हणून कार्यरत असलेले आज मीरा भाईंदर बसे विरारचे पोलीस आयुक्त झालेले श्री मधुकर पांडेजी, मंचावर उपस्थित असलेले परीक्षा सरनाईक, पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक आणि सर्व माझी फेस्टिवलची टीम, म्हणजे माझा सरनाईक परिवारच आहे की ज्या फेस्टिवलच्या टीमला एक कार्यक्रम किंवा एक फेस्टिवल झाला की दुसऱ्या फेस्टिवलची ते तयारी करत असतात, असे आमचे संस्कृती आर्ट फेस्टिवलचे सगळे सदस्य. प्रामुख्यानं पूजा गायतोंडे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मी उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांना सांगितलं, कारण ते कलाप्रेमी आहेत, की पूजा एवढ्या उर्दूमध्ये शायरी किंवा गझल ज्या पद्धतीनं पेश करते असं वाटतही नाही की ती मराठमोळी आहे. आणि ज्या पद्धतीनं तिची पेशकश असते, कुणीही म्हणजे त्यांना जेव्हा मी सांगितलं तेव्हा त्यांनाही खरं वाटलं नाही. त्यामुळे खूप खूप, कारण उर्दू शायरी गाणं किंवा
गझल गाणं फार कठीण काम आहे आणि ते तू करून दाखवलंस एवढं तरुण वयात. त्याबद्दल तुझं उदय सामंत साहेबांनी मन भरभरून कौतुक केलेलंच आहे. आम्ही संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या वतीने तुझं कौतुक करतो. मी सगळ्या ठाणेकरांना हे सांगू इच्छितो की ठाण्याचे सुपुत्र आणि आपले सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 12 तारखेला या फेस्टिवलचं उद्घाटन केलं. पण त्याचबरोबर ह्या पहिलं म्हणजे ठाणे जिल्ह्यातील पहिलं म्युझिकल फाउंटनचं पण त्यांनी उद्घाटन केलं आणि 21 तारखेपासून तो म्युझिकल फाउंटन सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी मोफत स्वरूपामध्ये आम्ही तुम्हाला सादर करतोय. 7 वाजता मराठी, 8 वाजता इंग्रजी आणि 9 वाजता हिंदी भाषेमध्ये समालोचन सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकेल. अशा प्रकारचं अतिशय चांगलं म्युझिकल फाउंटन एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या निधीतून या ठिकाणी मला करता आलं. त्याबद्दल मी या भागाचा आमदार म्हणून समाधानी आहे. मी जास्त वेळ घेत नाही कारण सगळ्यांना पूजेला अजून ऐकायचं आहे. त्यामुळे मी सर्वांच्या वतीने उदय सामंत साहेबांनाच विनंती करेन की कृपया आपण 2 शब्द मार्गदर्शन करावं. या पूर्ण फेस्टिवलचे आयोजक आदरणीय आम्हा सर्वांचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय प्रताप सरनाईक साहेब, आमदार निरंजनजी डावखरे, मधुकरजी पांडे, आदरणीय बियांजी, पूर्वेशजी, सरनाईक मॅडम, पूजाजी, त्यांची सर्व टीम, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि मोठ्या संख्येने उपस्थित ठाणेकर बंधू आणि भगिनींनो, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा तरंगत भाषण करतोय. अनेक लोक या वेळेमध्ये तरंगत असतात, पण मी शब्दशः तरंगत नाही तर खऱ्या अर्थानं तरंगत भाषण करतोय. आणि हे ज्यांच्यामुळे साध्य झालं ते प्रताप सरनाईक साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो. मला वाटतं की या महोत्सवाची ख्याती एवढी मोठी आहे की सरनाईक साहेब प्रत्येक पुढाऱ्याला असं वाटत असतं की या महोत्सवाला जाऊन भेट द्यावी, महोत्सवामध्ये जाऊन सामील व्हावं. परंतु आपण मोठेपणानं मला या ठिकाणी बोलवलं, या महोत्सवामध्ये सामील होण्याची संधी दिली, त्याबद्दल मनापासून मी धन्यवाद देतो. आणि ज्या पद्धतीने या महोत्सवाचं आयोजन केलंय हे नजर लागण्यासारखं आहे. म्हणजे मी जरी महाराष्ट्र राज्याचा उद्योगमंत्री असलो तरी देखील प्रताप सरनाईक साहेब हा कार्यक्रम मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या कुठच्याच मतदारसंघामध्ये होत नाही, इतका चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम आपण आपल्या मतदारसंघामध्ये करता. आणि म्हणून हा कार्यक्रम आता आमच्या मतदारसंघामध्ये करण्यासाठी तुम्ही आम्हाला सगळ्यांनी मार्गदर्शन करावं ही देखील सरनाईक साहेबांना विनंती करतो. अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि भविष्यामध्ये प्रताप सरनाईक साहेबांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या मनात ज्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वित्झर्लंड देशातील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वित्झर्लंड येथे पोहोचले असता येथील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने त्यांचे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी केलेले स्वागत स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. एवढ्या भल्या पहाटे कुडकुडणाऱ्या थंडीत मराठमोळा वेश परिधान करून माझ्या स्वागतासाठी आपण सर्व मराठी बांधव भगिनी आल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. तसेच परदेशातही आपल्या संस्कृतीशी असलेले घट्ट नाते जपून ठेवल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी बोलताना नुकताच आपल्या राज्याला
राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वात स्वच्छ राज्याचा पुरस्कार मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुंबई शहर देखील बदलत असून ते स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी आपण डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम राबवत आहोत. प्रत्येक शनिवार रविवार मी स्वतः त्या मोहिमेत सहभागी होत असून संपूर्ण शहर स्वच्छ करत आहे. या मोहिमेमुळे मुंबई शहराच्या प्रदूषणात पातळीत घट झाली असून ती 380हून 80पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपण सारे मुंबईत याल तेव्हा आपल्या सर्वांना स्वच्छ, सुंदर आणि बदललेली मुंबई पाहायला मिळेल अशी ग्वाही दिली. यावेळी बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडचे सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते. मराठमोळ्या पद्धतीत आपण इकडे आलात, माझं स्वागत केलं त्याबद्दल मी आपलं मनापासून आभारी आहे. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि इथं येऊन देखील आपल्याला महाराष्ट्राची काळजी आहे आणि महाराष्ट्राची काळजी तुमच्या वतीने आम्ही तिकडे घेतोय. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र आता परदेशी गुंतवणुकीत नंबर 1ला गेला आहे. आपल्या देशाच्या GDPमध्ये महाराष्ट्राचं फार मोठं योगदान आहे. आणि आत्ताच परवा आदरणीय राष्ट्रपती महोदयांच्या शुभ हस्ते आपल्या महाराष्ट्राला देशामध्ये स्वच्छतेमध्ये नंबर 1चा पुरस्कार मिळालेला. जेव्हा रस्त्यावर उतरून डीप क्लीन ड्राईव्ह करतो सर्व नागरिक, NGO, मुलं सर्व त्यांचं इन्व्हॉल्वमेंट, पार्टिसिपेशन महत्वाचं आहे. आणि त्यामुळे मुंबई बदलती आहे. तुम्ही पुन्हा आलात की तुम्हाला बदल दिसेल. कारण मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आपलं आहे. जगभरातले लोक येतात. त्यांना अपेक्षित असलेली आणि मुंबईकरांना अपेक्षित असलेली मुंबई आपण करतोय. आणि महत्वाचं एक सांगतो तुम्हाला, मुंबईत पोल्युशन 350वर गेलं होतं, आपण ते 80वर आणलं. कारण आता आपण अशी पद्धत केलेली आहे, दर शनिवार रविवार आयुष मंत्रालय भारत सरकारतर्फे ठाण्यात प्रथमच राष्ट्रीय आरोग्य मेळा. आयुर्वेद सर्वांसाठी जीवनशैलीजन्य विकारांच्या व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन हे तत्त्व स्वीकारून अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाच्या वतीने तसेच आयुष मंत्रालय भारत सरकारच्या सहकार्याने ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य मेळा व AISC कॉन 2024 आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. राम गणेश गडकरी रंगायतन व श्री समर्थ सेवक मंडळ डॉक्टर मूस रोड ठाणे पश्चिम येथे 19 ते 22 जानेवारी 2024च्या दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत हे आयुर्वेदिक महासंमेलन संपन्न होणार आहे. महासंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अध्यक्ष म्हणून पद्मश्री पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा, अध्यक्ष राष्ट्रीय आयुर्वेदिक विद्यापीठ आणि अखिल भारतीय आयुर्वेदिक महासंमेलन ट्रस्ट आणि सरबानंद सोनोवाल, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री डॉक्टर महेंद्र मुंजापरा, केंद्रीय आयुष राज्यमंत्री यांच्यासह पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ आयुष भारत सरकार, श्रीमती आरती अहुजा सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट भारत सरकार, वैद्य जयंत देवपुजारी चेअरमॅन नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन, डॉक्टर मनोज नेसारी ॲडवायझर आयुर्वेद मिनिस्ट्री ऑफ आयुष भारत सरकार आणि वैद्य राकेश शर्मा प्रेसिडेंट बोर्ड ऑफ इथिक्स अँड रजिस्ट्रेशन NCISM आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तणाव नियोजन, वेदना व्यवस्थापन योग आणि आयुर्वेद, संधिविकार व्यवस्थापन योग आणि सत्वावज चिकित्सा, स्वस्थ जीवनासाठी आयुर्वेद, आयुर्वेदातून रोगप्रतिकारशक्ती, आयुर्वेदातील त्वचा व केसांची काळजी, स्त्री विकारांचे व्यवस्थापन, पचन विकारांचे व्यवस्थापन, आयुर्वेदिक दिनचर्या व स्वास्थ्यपूर्ण आहार, सामान्य जीवनशैलीजन्य विकारांचे व्यवस्थापन या विषयांवर आयुर्वेदिक तज्ज्ञांची मार्गदर्शक व्याख्याने आयुर्वेदिक महासंमेलनात होणार आहेत. नागरिकांसाठी काय चिकित्सा, जनरल मेडिसिन, त्वचाविकार, योग व डाएट, सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, कान
नाक घसा आदी आजारांवर मोफत रुग्ण तपासणी करण्यात येणार आहे. आयुर्वेदिक सल्ला देण्यात येणार असून OPD सुद्धा उपलब्ध असणार आहे. आयुर्वेदिक ज्ञानामार्फत ही तपासणी विनामूल्य केली जाणार आहे. तसेच येथील मैदानात 55 नामांकित आयुर्वेदिक औषधांचे स्टॉल असतील, जे नागरिकांना सवलतीच्या दरात आयुर्वेदिक औषध उपलब्ध करून देतील. तरी सर्वांनी या सुवर्ण संधीचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. इथे 19, 20, 21 अशा प्रकारे 3 दिवस सेमिनार्स आयोजित केली जाणार आहेत. आणि त्याच्याबरोबरच समोर शिवसमर्थ शाळेचं जे पटांगण आहे तिथे भव्य आयुर्वेद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. आयुर्वेद मेळाव्याचं उद्दिष्ट असं आहे की सर्वसामान्य जनतेपर्यंत आयुर्वेद कसा पोचला जाईल. तसं मी प्रसारमाध्यमांना पुन्हा सांगू इच्छिते की आयुर्वेद चिकित्सा ही सगळं काही झाल्यानंतर, सगळ्या आजारावरचे सगळे उपाय थकल्यानंतर शेवटचा उपाय म्हणून तिच्याकडे बघितलं जातं. तशी न राहता प्रथम उपचार पद्धती म्हणून लोकांनी त्याकडे पाहावं आणि त्यासाठी आमचा आटोकाट प्रयत्न राहणार आहे. आणि तो प्रयत्न करण्यासाठी आम्ही ही आयुर्वेद मेळावा आयोजित केलेला आहे. त्याकरिता समर्थक शाळेच्या ग्राउंडवरती वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे कायचिकित्सा म्हणा, सामान्य आजार, त्वचा विकार, बालरोग, गर्भिणी परिचर्या अशा विविध प्रकारच्या जे विषय आहेत आपले, ज्याला तुम्ही गायनेकोलॉजी, सर्जिकल आणि मेडिसिन किंवा पीडियाट्रिक असे तुम्ही विभाजन करता, तशी वेगवेगळ्या प्रकारची क्लिनिक्स तिकडे असणार आहेत. त्यामधले आयुर्वेदातील तज्ज्ञ डॉक्टर वारंवार दिवसभर सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळामध्ये निःशुल्क सेवा देणार आहेत, रुग्ण सेवा देणार आहेत. आणि त्यासाठी जी औषध योजना केली जाईल ती औषध योजना सुद्धा तुम्हाला अतिशय माफक दरामध्ये तिथेच ग्राउंडवरतीच वेगवेगळ्या औषधी कंपन्यांचे स्टॉल्स आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत, तिथे मिळणार आहे. त्याशिवाय नुसतंच औषधी योजना नाही तर सामान्य जनतेसाठी जसं आयुर्वेद सांगतो तुम्हाला की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण, म्हणजे तुम्ही आजारीच पडू नका. तर ते आजारी पडू नका कसं, तर ती जीवनशैली कशी असावी आयुर्वेदानुसार, त्यासाठी आमच्याकडे काही तज्ज्ञ मंडळी दिवसभर 3 दिवस व्याख्यानं घेणार आहेत विविध प्रकारची. आणि त्यासाठी समस्त ठाणेकरांना माझं आव्हान आहे की ती सगळी व्याख्यानांचा त्यांनी वेळोवेळी जे आम्ही त्याचं कार्यक्रमाचं शेड्यूल आता सगळीकडे जाहीर करणार आहोत आणि सगळीकडे पत्रकं पण ठाणेभर लागणार आहेत, तर त्यांच्या मार्गदर्शनाचा त्यांनी मॅक्झिमम लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना ठाणेकरांना कळकळीची विनंती करते. उद्घाटन प्रसंगी आम्हाला अभिमानाने सांगावंसं वाटतं की आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री जे स्वतः ठाणेकर आहेत आणि त्यासाठी अभिमानाने सांगतो की ते उद्घाटनाला येणार असं त्यांनी आम्हाला कबूल केलेलं आहे. त्याचबरोबर वैद्य पद्मश्री पद्मभूषण त्रिगुणाजी जे दिल्लीवरून येणार आहेत, श्री सर्बानंद सोनोवालजी आयुष मिनिस्ट्री आणि श्रीपाद येसो नाईकजी ते पण आयुष मिनिस्ट्री आणि श्री महेंद्र मुंजपारा अशी दिग्गज मंडळी आमच्या कार्यक्रमाला येऊन आमच्या वैद्य मंडळींना मार्गदर्शन करणार आहेत. आणि हा असा मोठा कार्यक्रम पहिल्यांदाच ठाण्यात होतोय, त्यामुळे ठाणेकर म्हणून मला स्वतःला याचा खूप अभिमान वाटतोय.